नमस्कार मंडळी, मी सुवर्णाच्या जन्ममध्ये आपले खूप खूप स्वागत करत आहे। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। बघा, आज मी बनवते एकदम वेगळीच रेसिपी। आपण तर कांद्याचे बटाट्याचे खूप पकोडे भजी खाल्लेली आहे, पण आज मी बनवते सुकट म्हणजे जवळ्याची रेसिपी। तर त्यासाठी बघा, मी गरम पाणी करून घेतलेलं आहे। पाणी व्यवस्थित उकळलं त्यानंतर मी यामध्ये सुकट म्हणजे जवळा घातलेला आहे आणि व्यवस्थित उकळी काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे जेव्हा आपण जवळा व्यवस्थित स्वच्छ करून घेतो तर त्यामुळे तो एकदम चांगला स्वच्छ होतो। आता बघा, अशा प्रकारे मी सर्व काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला थंड पाणी घालून याला स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये जी माती वगैरे असेल ती निघून जाईल। अशा प्रकारे जवळा एकदम स्वच्छ होतो आणि जेव्हा आपण याची कोणतीही प्रकारची रेसिपी बनवू तर ती एकदम मस्त होते। आता बघा, याचे पकोडे बनवायचे आहे तर त्यासाठी सुरुवातीला मी कांदा घेतलेला आहे। कांदा असा लांब लांब कापून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण हिरवी मिरची घालूयात, त्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालूयात। हे बघा, आता यामध्ये मी घालते कोथिंबीर। आपल्याला जास्ती काही नाही घालायचं आहे, एकदम सोपी रेसिपी आहे आणि आपण जसं कांद्याच्या भज्यांसाठी पीठ बनवतो ना तसंच बनवायचं आहे। आता यामध्ये मी घालते 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, अर्धा चमचा हळद, त्यानंतर यामध्ये घालते गरम मसाला अर्धा चमचा आणि लाल तिखट घालायचं आहे जेवढं आपल्याला हवं त्या अनुसार। आणि यानंतर आता यामध्ये मी घालते कॉर्नफ्लॉवर 2 चमचे आणि चण्याचं पीठ घालायचं आहे 3 ते 4 चमचे, जेणेकरून याची व्यवस्थित बाइंडिंग येईल। जेव्हा आपण याला मळू तरी व्यवस्थित पीठ मळायचं आहे। आपल्याला सुरुवातीला पहिला असं सुकं मळायचं आहे, लगेच पाणी नाही घालायचं आहे। हे बघा, आता मी पीठ घालून घेतलेलं आहे, याला व्यवस्थित असं सुकं मळून घेते। जरासं असं मिक्स करायचं आहे आणि कांदे व्यवस्थित बारीक करून घ्यायचे अशा हाताने, जेणेकरून जेव्हा आपण भजी बनवू तर ते एकदम क्रिस्पी होतील। तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपण जवळा भजी बनवू शकतो आणि याची चव मात्र एकदम भन्नाट लागते, इतर भज्यांपेक्षा एकदम वेगळी। आता यामध्ये मी घालते चवीनुसार मीठ आणि आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याला व्यवस्थित भज्यांसाठी आटा बनवून घ्यायचा आहे, बॅटर बनवून घ्यायचं आहे। जास्त ना पातळ ना जास्त घट्ट, मीडियममध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे। एकदाच सगळं पाणी नाही घालायचं आहे, नाहीतर खूप जास्त पातळ होईल, कारण कांद्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं ना। आता हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी घालते जवळा जो आपण स्वच्छ करून ठेवला होता, त्याला शेवटी घालायचा आहे, कारण त्यामध्ये पाणी असतं। मग आपण पहिलाच घातला तर जास्त पातळ होईल, त्यामुळे शेवटी घालायचं आणि असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला वाटलं जास्ती पातळ थोडंसं पीठ तुम्ही वाढवू शकता। आता या भज्यांचं बॅटर व्यवस्थित बनवून झालेलं आहे। आता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता यामध्ये लहान लहान आकाराची अशी भजी काढून घ्यायची आहेत। यांना फ्राय व्हायला सुद्धा जास्त टाईम लागत नाही, 5 ते 10 मिनिटांमध्ये फ्राय होऊन जातात आणि एकदम क्रिस्पी होतात। आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे, तुम्ही या जागेवर तांदळाचं पीठ सुद्धा वापरलं तरीही चालेल, तांदळाच्या पिठाने सुद्धा एकदम मस्त होतात। हे बघा, आता अशा प्रकारे मी सर्व भजी काढून घेतलेली आहे। त्यांना व्यवस्थित दोन्ही बाजूने आलटून पालटून एक 5 मिनिटं फ्राय करायचं आहे। हाय फ्लेमवरतीच करायचं आहे, कारण जेव्हा आपण भजी हाय फ्लेमवरती करू तर त्यामुळे ती क्रिस्पी एकदम मस्त होतात। अगर जर आपण लो फ्लेमवरती भजी फ्राय केली ना तर ती तेलकट जास्त होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप जास्त तेल पितात, त्यामुळे एकदम नरम होऊन जातात। त्यामुळे आपल्याला जेव्हा भजी फ्राय करायची आहे तसेच हाय फ्लेमवरतीच करायची आहे। हे बघा, आता आपली भजी एकदम फ्राय होतच आली आहे, तर एकदम कुरकुरीत झालेली आहे। तर या स्टेजवरती यांना मी काढून घेते। हे बघा, आता अशा प्रकारे आपली भजी एकदम परफेक्टली रेडी झालेली आहे, त्यांना मी काढून घेते। आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।